आपण खायला महाग होतो, अन्नधान्यामध्ये आपण कमी पडत होतो, आपण परदेशातून अन्नधान्य आणून आपल्या जनतेचं पोट भरत होतो। आणि ज्या माध्यमातून जे पाया रचला गेला, देशामध्ये सगळ्या सोयी हळूहळू करून देण्याचा प्रयत्न सर्व काँग्रेसच्या नेतृत्वाने करून दिलं। नेहरूजी पासून असेल, शास्त्रीजी पासून असेल, इंदिराजी गांधी पासून असेल, राजीवजी गांधी पासून असेल, जो व्यक्ती आज त्यांना नीट खाता आला नाही किंवा जनतेची भूक मिटवता आली नाही आणि म्हणायचं की काँग्रेसने 60 वर्षामध्ये काय केलं नाही, आपण ही वाट पाहिली किंवा 60 महिने दिल्यानंतर 12 महिने झाले, 18 महिने झाले, 36 महिने झाले, 54 महिने झाले आणि आता 60 महिने पूर्ण होत आहेत। त्यावेळेस पहिल्यांदा 18 महिन्यामध्ये जो दणका आपल्याला दिला, नोटबंदीच्या माध्यमातून असण्याचा प्रश्न असेल, वीज बिल माफ करण्याचा प्रश्न असेल किंवा महागाई रोखण्याच्या संदर्भात ज्या ज्या आश्वासनं 2014 मध्ये दिल्या गेल्या त्याची पूर्तता झाली की नाही आता आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतं। अजून सुद्धा तेच टीव्ही चालू झाल्यानंतर माफ करा कदाचित मीडियाला विकत घेतले का हे मनामध्ये शंका अजून सुद्धा येते। आपण रोज टीव्ही वर्तमानपत्र वाचतो, वस्तुस्थिती आपल्या समोर येत नाही। आज या अंशाला सभा झाली, माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 हजारच्या वर लोक, आणि लोकांच्या मनात एक द्वेष निर्माण झालाय की बाबा ज्या आश्वासनाच्या माध्यमाच्या जोरावर आपण त्या ठिकाणी त्यांना सत्तेत आणलं, त्या विषयावर काही बोलायचं त्यांचं काही गणित नाही। फक्त राहुलजी गांधीवरती त्या ठिकाणी आरोप करायचे, आदरणीय शरद पवार साहेबांच्या विरोधात आरोप करायचे। हा एकमेव कार्यक्रम असा त्यांचा ठरलेला, त्यांना माहिती आहे की आता ही माझी शेवटची निवडणूक आहे, झाल्यानंतर यांना जेलमध्ये जावं लागणार आहे हे त्यांना कळलेलं आहे। अतिशय तीव्र परिस्थिती आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये निर्माण झाली। देशाच्या बाबतीमध्ये, राज्याच्या बाबतीमध्ये आपण बोलू, श्रीमंत माणसाला सुद्धा एका मताचा अधिकार आहे आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एका मताचा अधिकार आहे। अनेक विषय या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत, पण आमच्यापेक्षा आपण हुशार आहात। रोज आपण त्या ठिकाणी त्या चॅनलवरती आपण बघतो, आज ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आज झालेल्या आहेत, त्यावेळेस ऑनलाईन नव्हतं, ऑनलाईनची भाषा कुणी केली नाही, कुणी अर्ज द्या म्हणून म्हणलं नाही, कुणी 7/12 द्या, 8चा उतारा द्या म्हणून म्हणलं नाही, फोटो द्या म्हणून म्हणलं नाही किंवा अंगठे द्या म्हणून म्हणलं नाही। परंतु या सरकारनं वरच नरेंद्र फेकतोय, खाली देवेंद्र झेलतोय। आता नरेंद्र बस, देवेंद्र बस, आता फक्त मचिंद्रच म्हणजे मचिंद्र। एवढं त्या ठिकाणी बोलून मी माझी जागा येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्राचे नेते, सन्माननीय या ठिकाणी अतिशय उत्तम अशा प्रकारचे नेतृत्व आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं, ज्यांनी एक आदर्श राजकारणामध्ये घालून दिलेला आहे। आदर्श राजकारण काय असतं हे या लातूरच्या मातीतून दिल्लीमध्ये नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय ते म्हणजे आदरणीय माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब। त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपल्याला विनंती करतो, जोरात टाळ्या वाजवून आदरणीय पाटील साहेबांनी, तुमच्या कुणाच्या पोराला, 2 पोराला तरी गावागणीच नोकऱ्या मिळाल्या असतील तर पुन्हा तुम्ही त्यांचा विचार। खात्यावरच्या 15 लाखाचं मी बोलून 5 रुपये आणले, तुम्हाला मला बँकेच्या नोटा बंद केल्यानंतर बँकेच्या लाईनीत उभं केलं, काळा धन आणतो म्हणून सांगितले, काळा एक जमिनी आणला असेल तर तुम्ही यांना मतदान करा।
लोकसभा निवडणूक 2019 संयुक्त पुरोगामी आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांच्या प्रचाराची ही टोलेजंग सभा या ठिकाणी संपन्न होते. ते आपले लाडके नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, आपले लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, जयप्रकाश छाजेड़ जी, त्रिम्बक भिसे जी, बाबा साहेब पाटिल जी, बसवराज पाटिल नागवाळकर जी, वेंकटराव बेगरे जी, वैजनाथराव शिंदे जी, धीरज, अशोकराव पाटील निलंगेकर जी, विक्रम गोजमगुंडे जी, लक्ष्मण कांबळे, प्रशांत पाटील, एहसान देशमुख, मोइज भाई, कल्याण पाटिल, उदय गवारे, सत्तारभाई पटेल, ललित भाई शाह, रमेश बियानी जी, संजय बनसोड़े जी, एडवोकेट हिप्परकर जी, आबा साहेब पाटिल जी, यशवंतराव पाटिल, अशोकराव गोविंदपुरकर, दीपक सूळ, रविशंकर जाधव, मच्छिंद्र गुणवंतराव कामंत आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्या सारंग उमेदवाराचं स्वागत करतो. सूर्यकांत कातळे, पप्पू देशमुख, अहमद खान पठाण, समद पटेल, फारूक शेख, विक्रांत गोजमगुंडे, नरेंद्र अग्रवाल, विजय साबदे, विशेल उर्गे, सर्जेराव मोरे, संभाजी रेड्डी, गोविंद बोराडे, विजय देशमुख, व्यासपीठावर आमचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सारे सन्माननीय नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवाडे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट, आमचे इतर सारे मित्र पक्ष, पत्रकार, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले काँग्रेसचे महाआघाडीचे सारे नेते कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, आणि माझ्या तरुण मित्रांनो,
ही सभा काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांची आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पायलट हे अजमेरहून नांदेडला विमानानं पोहोचले आणि सायंकाळी नांदेडहून तुमच्या भेटीसाठी लातूरकडे निघालेले. माझी अशी माहिती आहे की अहमदपूरच्या पुढे ते आलेत आणि काही मिनिटांमध्ये सचिन पायलट आपल्यामध्ये दाखल होतील, सामील होतील आणि त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि ही सभा पाहिल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की ही प्रचाराची नव्हे तर ही विजयाची सभा आहे. ही आपले उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांच्या विजयाची सभा आहे. लातूर लोकसभेची निवडणूक आपण जिंकणार ही काळ्या दगडावरची वेग आहे. महाआघाडी ही निवडणूक जिंकणार कार्यकर्त्याच्या जीवावर. कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली. राहुल गांधींचा संदेश घेऊन ते मतदारापर्यंत पोहोचतायत. या देशामध्ये बदल घडवायचा आणि हा बदल 18 एप्रिल रोजी आपल्याला घडवायचा आहे. ही खुणगाट आता आपण उराशी बाळगली. आज सकाळी भाजपाची सभा औषधाला झाली. आणि सभा 2019 होती का 2014 होती हे काही माझ्या लक्षात आलं. जिल्ह्यातल्या गाड्या नव्हत्या. अगदी खरं. सभा लातूर जिल्ह्याची होती पण गाड्या लातूर जिल्ह्याच्या नव्हत्या हे खरं. भाजपनं एक संकल्प पत्र जाहीर केलं. हे भाजपसाठी संकल्प पत्र असेल पण हे सामान्य माणसासाठी संकट पत्र आहे. हे पत्र हातात घेतलं की संकट पदरी पडलं हे समजून घ्या. ज्या भाजपनं आपली फसवणूक केली त्या भाजपला धडा शिकवण्याची वेळ ती आता आपल्याकडे येऊन ठेपलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाहक राहुल गांधींवर वैयक्तिक टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची आई असा उल्लेख केला, त्यांचे वडील, त्यांची आजी, त्यांचे पंजोबा, राहुल गांधींवर एवढी वैयक्तिक टीका करण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की ही निवडणूक दिल्लीची आहे, गल्लीची नाही. पण त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच ही निवडणूक दिल्लीची नाही तर गल्लीची करून टाकली. लातूर जिल्ह्यानं सुद्धा आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांसारखे मुख्यमंत्री पाहिलेत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसारखे मुख्यमंत्री पाहिलेत. आदरणीय शिवराज पाटील साहेबांसारखे गृहमंत्री पाहिले. या नेत्यांनी अशी कधी टीका केली नाही विरोधकांनी. पण तुम्ही मात्र पातळी सोडून आमच्या नेत्यावर अशी टीका करताय. कारण आमचा नेता राहुल गांधी एकटा तुमच्याशी लढतोय. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी कर्नाटक जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी छत्तीसगड जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी राजस्थान जिंकलं. अशीच टीका करत रहा, राहुल गांधी भारत जिंकणार. हे इतकं मला ठणकावून सांगावं. उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांचा छोटा भाऊ असा उल्लेख केला आणि ते निमूटपणे त्यांनी ऐकून घेतलं. नाही तर काल परवापर्यंत शिवसेना मोठा भाऊ आहे आणि भाजप छोटा भाऊ आहे महाराष्ट्रामध्ये असं आपण ऐकलं. चार वर्ष तरी एकमेकांवर टीका केली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त तुमची दिशाभूल करण्यासाठी गळ्यामध्ये गळे हे घालतायत. एवढं करूनही तुमच्या हाताला काही लागणार नाही. कारण उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादीचे राणा पाटील हे खासदार आहेत. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण हे खासदार आहेत. हिंगोलीमध्ये सुभाष वानखेडे खासदार आहेत. सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे खासदार आहेत. परभणीमध्ये राजेश विटेकर खासदार आहेत. असं एक वादळ मराठवाड्यामध्ये महाआघाडीचं व्हायला लागलंय आणि तुमच्या आशीर्वादानं ना नरेंद्र ना देवेंद्र, ओनली मच्छिंद्र. हे लातूरचे उद्या खासदार होणार. आज काही वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स यांनी एक बातमी प्रसिद्ध केली. मराठवाड्यामध्ये 172 यापेक्षा मोठे जलसंकट
महाराष्ट्र टाइम्स बातमी दिली. मतदार म्हणतायत आधी पाणी मग निवडणूक. विहिरी आटल्यात, लग्न थांबले. दैनिक भास्कर यांनी आज एक बातमी टाकली आहे. भाजपाने जे संकट पत्र आपल्याला दिलं आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पेन्शन जारी केली आहे. दलित भाई रमेश बियाणी, व्यापाऱ्यांना पेन्शन. खरं आहे ते, यांच्या सरकारमध्ये व्यापारी आता रिटायर झालेलेच आहेत. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यापलीकडे आता सरकारकडे काही दुसरी योजना असणार नाही. ते घोषणापत्रामध्ये त्यांनी लोकमत, हॅलो लातूर जिल्ह्यामध्ये चारा टंचाई पुन्हा लोकमत मध्ये मराठवाडा हा टँकर वाडा झाला का. आजची बातमी आहे, आजचे दैनिक आहेत सगळे. पुण्यनगरी लातूरला शाश्वत पाणी मिळणार तरी कधी. पुण्यनगरी दैनिक एकमत मी घेऊन आलेलो नाही मुद्दाम. नाही तर तुम्हाला असं वाटायचं की दैनिक एकमत मध्ये ह्या बातम्या आल्या तरी मग वगैरे वगैरे. या सगळ्याच दैनिकांचे, या सगळ्याच संपादकांचे, या सगळ्याच वार्ताहरांचे मी आभार व्यक्त करतो. अजूनही काही फार बिघडलेलं नाही. अजूनही या भारताची, महाराष्ट्राची, लातूरची काळजी वाहणारे काही पत्रकार अजूनही आहेत. त्या पत्रकारांना माझा सलाम. हे चित्र आहे मराठवाड्यात. आणि म्हणून हे सगळं ज्या भाजपच्या सरकारकडनं अपेक्षित होतं त्या भाजपच्या सरकारनं काहीही दिलेलं नाही. का विसर पडला या सरकारला. हे मी या ठिकाणी विनम्रपणे या ठिकाणी आपल्या पुढे मांडू इच्छितो. ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नांची आहे. शेतकऱ्यांचे कर्ज अजूनही माफ झालेलं आहे. बेकारांना नोकऱ्या अजूनही मिळालेल्या नाही. महिलांच्या हाताला काम अजूनही मिळालेलं नाही. मजुरांना रोजगार मिळालेला नाही. व्यापार ठप्प आहे, उद्योग बंद आहे. आणि हे म्हणतात मेरा देश बदल रहा है. अच्छे दिन आएंगे. साफ नियत, सही विकास, सबका साथ, सबका विकास. मैं भी चौकीदार. हाँ, आप चौकीदार हैं. आप चौकीदार हैं विजय माल्या के. आप चौकीदार हैं नीरव मोदी के. आप चौकीदार हैं ललित मोदी के. आप चौकीदार हैं मेहुल चोकसी के. आप उन सभी के चौकीदार हैं जो देश को लूट रहे हैं, महाराष्ट्र को लूट रहे हैं, लातूर को लूट रहे हैं. हो रही कि नहीं हो रही है लूट. आज कोई भी काम जिले में पैसे दिए बिना नहीं होता. सरकारी लोग ये कहते हैं पैसे दिखाओ और काम कराओ. अरे पारदर्शकच्या गप्पा हे सगळे मारतात.
आणि लातूरला काय मिळालं? लातूर दशाच तसा आहे, काहीही बदल झालेला नाही. महिन्यात एकदा पाणी येत आहे, 24 तास पाणी देऊ म्हणणारे याची उत्तरं आता देत नाहीत. महिन्यातून एक वेळा पाणी पुरवठा केला जातो. दैनीय अवस्था लातूरची झालेली आहे. उद्योगांचं तर पाणी बंद केलं. गावागावांमध्ये प्यायला पाणी नाही. लातूरमध्ये आपल्याकडे असेल ना प्यायला पाणी म्हणा, गावागावामध्ये प्यायला पाणी नाही. कार्यकर्त्यांनी आज लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक गल्ल्यांमध्ये घागरी त्या रस्त्यांवर तुम्हाला पाहायला मिळतात की नाही? कुठेही ना लातूरच्या गल्लीत मध्ये गावांमध्ये पाणी आज येईल उद्या येईल म्हणून त्या घागरी तिथं रांगेमध्ये उभ्या केलेल्या आहेत. काय भाजपने हेच केलं? एवढ्यासाठी सेना निवडून दिलं. अरे निवडणुका लागल्या की राम मंदिर, दहशतवाद, बॉम्बस्फोट, पाकिस्तान, निवडणुका आली की याच्यावरच भाषण. आजही सकाळी हेच झालं. राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितलंय, मैं भी हिंदुस्तान. आम्हाला नका शिकवू. पोटा पाण्याचं काय ते बोला. आमच्या हाताला काम नाही त्याचं बोला. आमचा मुलगा आमची मुलगी बेकार आहे त्याचं बोला. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय त्याचं बोला. आमच्या घरात पाणी येत नाही त्याचं बोला. बँकेत आम्हाला कर्ज मिळत नाही त्याचं बोला. याचं बोलायचं नाही. भावनांचा खेळ मांडायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून काढायची. आता हे किती दिवस आपण सहन करणार आहोत? हे बदलाचे वारे लातूरहून सुरू होऊ द्या. सामान्य माणसाने निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. राहुल गांधी यांचे हात आपण शक्तिशाली केली पाहिजेत. आणि मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. गुजरातमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. महाराष्ट्रामध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. छत्तीसगडमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. राजस्थानमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. कर्नाटक, पंजाब, हरियाणा, दिल्ली, नॉर्थ ईस्ट, दक्षिणेत तर ते नाहीतच. आणि म्हणून कुठून यांचं सरकार येणार आहे? म्हणून यांच्या भूल थापांना कृपया बळी पडू नका.
मई में नरेंद्र मोदी जाने वाले हैं और अक्टूबर में देवेंद्र फडणवीस जाने वाले हैं। निरोप देण्याची वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ आपण दडवणार नाही हे मला इथं आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं। राहुल गांधी ने गरीबी पे वार 75,000 ही योजना आपल्याकडे असली महिन्याला 6,000 रुपये, वर्षाला 72,000 रुपये, 5 वर्षाला 3,60,000 रुपये असे काही सामान्य कुटुंबांना मिनिमम इन्कम गॅरंटी न्याय योजना ही राहुल गांधींनी आपल्यासाठी आखलेली आहे आणि राहुल गांधी जे बोलतात ते करतात, ते करतात तेच बोलतात। त्यांनी या 4-5 राज्यांमध्ये शेतकऱ्याचे लाखभर कोटीचे कर्ज काही तासामध्ये माफ केले हे तुम्हाला माहिती आहे। याही वेळेला त्यांनी सांगितलंय भारतामध्ये जर काँग्रेस सरकार तुम्ही निवडून दिलं जे देणारच आहात, भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ काही क्षणात राहुल गांधी करणार आहेत हे देखील आपण समजून घेतो। एक नाही अशा अनेक योजना हे घोषणापत्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय ते आपण नीट वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि या भारताला जी उज्ज्वल परंपरा होती पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, राजीव गांधी, पीवी नरसिम्हा राव, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, आपले नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, ही उज्ज्वल परंपरा पूर्ववत आपल्याला या ठिकाणी आणायची आहे। तर याच नेत्यांनी या भारताला स्थिर सरकार दिली, पारदर्शक सरकार दिली, गतिमान सरकार दिली, सामान्य माणसाला न्याय देणारी सरकार दिली आणि या 70 वर्षामध्ये भारत देश हा जो काही आज उभा आहे तो काँग्रेसच्याच नेत्यांमुळे उभा आहे हे देखील मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे। त्या अनेक ज्या घोषणा भाजपानं केल्या त्या त्यांना तर काही पूर्ण करता आल्या नाही, तर ते करूही शकणार। 70 वर्षामध्ये काही बाबी मी आपल्या पुढे या ठिकाणी मांडणार आहे। काँग्रेसने काय केलं? IIT काँग्रेसने केलं, IIM काँग्रेसने केलं, CSIR काँग्रेसने केलं, एम्स काँग्रेसने केलं, IARI इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट काँग्रेसने केलं, UGC काँग्रेसने केलं, एनसर्ट काँग्रेसने केलं, AICTE काँग्रेसने केलं, DRDO काँग्रेसने केलं, इस्रो काँग्रेसने केलं, IMC काँग्रेसने केलं, IAE काँग्रेसने केलं, BARC बाबा अटॉमिक एनर्जी कमिशन काँग्रेसने केलं, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन मिलिटरी अकॅडमी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील प्लांट्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ship building including submarines, aircraft
अशा अनेक गोष्टी, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, इंडियन फॉरेस्ट इन्स्टिट्यूट, इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन, नॅशनल लायब्ररी, नॅशनल म्युझियम, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, साहित्य ललित कला अकादमी, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, National School of Drama, Zonal Cultural Centers, Children's Film Society, All India Radio, Doordarshan, Food Corporation of India, Civil Aviation, construction of new modern airports, National Building Construction Corporation, India Tourism Development Corporation, State Trading Corporation, Khadi and Village Industries Commission, Oil and Natural Gas Commission, Indian Oil Corporation, Mines and Metals Trading Corporation, Bharat Heavy Electricals Limited, National Thermal Power Corporation, Mahanagar Telephone Network Corporation, Gas Authority of India, Bharat Electronics, Bharat Earth Movers. काय काय सांगावं काँग्रेसने काय आणि भारतीय जनता पार्टी आता याला भारतीय जुमला पार्टी असंच आपल्याला आता इथून पुढं संबोधावं लागेल. आणि या सगळ्यापासून तुम्ही कृपया सावध राहा. आदरणीय शिवराज पाटील साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि सचिन पायलट येतील. त्यांचंही आपल्याला भाषण या ठिकाणी ऐकायचंय. तेव्हा लातूरकरांना माझी अशी विनंती आहे, सगळ्याच कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की अजमेरहून निघालेत सचिन पायलट, ते नांदेडला आलेत आणि आता महिलांना तिथल्या महिलांना मला कल्पना आहे की थोडासा वेळ झालाय. महिलांना माझी अशी विनंती है, सचिन पायलट साहब अजमेर से आए, आप जरा बैठ जाइए, कुछ मिनटों में वो यहाँ आएंगे. आदरणीय शिवराज पाटील साहेब आता आपल्याशी संवाद साधतील. त्यानंतर सचिन पायलट या सभेमध्ये सामील झाल्यानंतर ते आपल्याशी संवाद साधतील. तेव्हा 18 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की ऊन खूप आहे, त्यामुळे सकाळी लवकरच मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे. आपण तर मतदान करणारच, पण आपले कुटुंबातील सारे आणि तुमचे मित्र सगळे यांनाही मतदान करण्यासाठी आपण प्रोत्साहन द्याल अशी विनंती मी आपल्याला करणार आहे. मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांचं EVM वर जे नाव आहे ते पहिल्या क्रमांकाचं आहे. त्यामुळे त्या EVM वर कसा मी नंतर बोलतो आपण इकडे नाही आलं असं इकडे नाही. थँक्यू थँक्यू. सचिन पायलट आल्यानंतर सुद्धा करायचं आपल्याला. पहिलं नाव मच्छिंद्र गुणवंतराव कामंत या नावासमोर पहिल्यांदा EVM मशीनवर उमेदवाराचा फोटो येणार आहे. त्यामुळं मच्छिंद्र कामंत यांच्या नावासमोर त्यांचा गोंडस फोटो हा तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या फोटो समोर हाताचं चिन्ह और हाथ का बटन दबाओ, देश बचाओ. हाथ का बटन दबाओ, महाराष्ट्र बचाओ. हाथ का बटन दबाओ, लातूर बचाओ. हाथ का बटन दबाओ, भाजपा को भगाओ. हाथ का बटन दबाओ, राहुल गांधी को लाओ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भैया. खरंच कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? अहो कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? आणि विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का? यानंतर या ठिकाणी उमेदवार आदरणीय मच्छिंद्रजी कामत साहेब यांना मी विनंती करतो. या ठिकाणी संपन्न होते ते आपले लाडके नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, आपले लाडके नेते आदरणीय
दिलीपराव देशमुख साहेब, जयप्रकाश छाजेड़जी, त्रिम्बक भिसे जी, बाबा साहेब पाटिल जी, बसवराज पाटिल नागवालकर जी, वेंकटराव बेगरे जी, बैजनाथराव शिंदे जी, धीरज, अशोकराव पाटील निलंगेकर जी, विक्रम गोजमगुंडे जी, लक्ष्मण कांबळे, प्रशांत पाटील, एहसान देशमुख, मोइज भाई, कल्याण पाटिल, उदय गवारे, सत्तारभाई पटेल, ललित भाई शाह, रमेश बियानी जी, संजय बनसोड़े जी, एडवोकेट हिप्परकर जी, आबा साहेब पाटिल जी, यशवंतराव पाटिल, अशोकराव गोविंदपुरकर, दीपक सूळ, रविशंकर जाधव, मच्छिंद्र गुणवंतराव कामंत आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्या सारण उमेदवाराचं स्वागत करतो. सूर्यकांत कातळे, पप्पू देशमुख, अहमद खान पठाण, समद पटेल, फारूक शेख, विक्रांत गोजमगुंडे, नरेंद्र अग्रवाल, विजय साबदे, विशैल उर्गे, सर्जेराव मोरे, संभाजी रेड्डी, गोविंद बोराडे, विजय देशमुख. व्यासपीठावर आमचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सारे सन्माननीय नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवाडे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट, आमचे इतर सारे मित्रपक्ष, पत्रकार, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले काँग्रेसचे, महाआघाडीचे सारे नेते कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, आणि माझ्या तरुण मित्रांनो, ही सभा काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांची आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पायलट हे अजमेरहून नांदेडला विमानानं पोहोचले आणि सायंकाळी नांदेडहून तुमच्या भेटीसाठी लातूरकडे निघालेले. माझी अशी माहिती आहे की अहमदपूरच्या पुढे ते आलेत आणि काही मिनिटांमध्ये
सचिन पायलट आपल्यामध्ये दाखल होतील, सामील होतील आणि त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि ही सभा पाहिल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की ही प्रचाराची नव्हे तर ही विजयाची सभा आहे. ही आपले उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांच्या विजयाची सभा आहे. लातूर लोकसभेची निवडणूक आपण जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाआघाडी ही निवडणूक जिंकणार कार्यकर्त्याच्या जीवावर. कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली. राहुल गांधींचा संदेश घेऊन ते मतदारापर्यंत पोहोचतायत. या देशामध्ये बदल घडवायचा आणि हा बदल 18 एप्रिल रोजी आपल्याला घडवायचा आहे. ही खुणगाट आता आपण मोराशी बाळगली. आज सकाळी भाजपाची सभा औषधाला झाली. आणि सभा 2019 होती का 2014 होती हे काही माझ्या लक्षात आलं. जिल्ह्यातल्या गाड्या नव्हत्या. अगदी खरं. सभा लातूर जिल्ह्याची होती पण गाड्या लातूर जिल्ह्याच्या नव्हत्या हे खरं. भाजपनं एक संकल्प पत्र जाहीर केलं. हे भाजपसाठी संकल्प पत्र असेल पण हे सामान्य माणसासाठी संकट पत्र आहे. हे पत्र हातात घेतलं की संकट पदरी पडलं हे समजून घ्या. ज्या भाजपनं आपली फसवणूक केली त्या भाजपला धडा शिकवण्याची वेळ ती आता आपल्याकडे येऊन ठेपलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाहक राहुल गांधींवर वैयक्तिक टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची आई असा उल्लेख केला. त्यांचे वडील, त्यांची आजी, त्यांचे पंजोबा, राहुल गांधींवर एवढी वैयक्तिक टीका करण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की ही निवडणूक दिल्लीची आहे, दिल्लीची नाही. पण त्याचं भाषण ऐकल्यानंतर
मुख्यमंत्र्यांनीच ही निवडणूक दिल्लीची नाही तर गल्लीची करून टाकली. लातूर जिल्ह्याने सुद्धा आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांसारखे मुख्यमंत्री पाहिलेत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसारखे मुख्यमंत्री पाहिलेत. आदरणीय शिवराज पाटील साहेबांसारखे गृहमंत्री पाहिले. या नेत्यांनी अशी कधी टीका केली नाही विरोधकांनी. पण तुम्ही मात्र पातळी सोडून आमच्या नेत्यावर अशी टीका करताय. कारण आमचा नेता राहुल गांधी एकटा तुमच्याशी लढतोय. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी कर्नाटक जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी छत्तीसगड जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी राजस्थान जिंकलं. अशीच टीका करत रहा, राहुल गांधी भारत जिंकणार. हे इथं मला ठणकावून सांगावं. उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांचा छोटा भाऊ असा उल्लेख केला आणि ते निमूटपणे त्यांनी ऐकून घेतलं. नाही तर काल परवापर्यंत शिवसेना मोठा भाऊ आहे आणि भाजप छोटा भाऊ आहे महाराष्ट्रामध्ये असं आपण ऐकलं. चार वर्ष तरी एकमेकांवर टीका केली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त तुमची दिशाभूल करण्यासाठी गळ्यामध्ये गळे हे घालतायत. एवढं करूनही तुमच्या हाताला काही लागणार नाही. कारण उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादीचे राणा पाटील हे खासदार आहेत. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण हे खासदार आहेत. हिंगोलीमध्ये सुभाष वानखेडे खासदार आहेत. सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे खासदार आहेत. परभणीमध्ये राजेश विटेकर खासदार आहेत. असं एक वादळ मराठवाड्यामध्ये महाआघाडीचं व्हायला लागलंय आणि तुमच्या आशीर्वादानं नरेंद्र ना देवेंद्र, ओनली मच्छिंद्र हे लातूरचे उद्या खासदार होणार. आज काही वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स यांनी एक बातमी प्रसिद्ध केली. मराठवाड्यामध्ये 172 यापेक्षा मोठे जलसंकट. महाराष्ट्र टाइम्सने बातमी दिली. मतदार म्हणतायत आधी पाणी मग निवडणूक. विहिरी आटल्यात, लग्न थांबले. दैनिक भास्कर यांनी आज एक बातमी टाकली आहे. भाजपाने जे संकट पत्र आपल्याला दिलं आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पेन्शन जारी केली आहे. दलित भाई रमेश बियाणी, व्यापाऱ्यांना पेन्शन खरं आहे ते. यांच्या सरकारमध्ये व्यापारी आता रिटायर झालेलेच आहेत. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यापलीकडे आता सरकारकडे काही दुसरी योजना असणार नाही. ते घोषणापत्रामध्ये त्यांनी
हुकूमत हॅलो लातूर जिल्ह्यामध्ये चारा टंचाई कुणा लोकमत मध्ये मराठवाडा हा टँकर वाडा झाला का? आजची बातमी आहे, आजचे दैनिक आहेत सगळे. पुण्यनगरी लातूरला शाश्वत पाणी मिळणार तरी कधी? पुण्यनगरी. दैनिक एकमत मी घेऊन आलेलो नाही मुद्दाम, नाही तर तुम्हाला असं वाटायचं की दैनिक एकमत मध्ये ह्या बातम्या आल्या तरी मग वगैरे वगैरे. या सगळ्याच दैनिकांचे, या सगळ्याच संपादकांचे, या सगळ्याच वार्ताहरांचे मी आभार व्यक्त करतो. अजूनही काही फार बिघडलेले नाही. अजूनही या भारताची, महाराष्ट्राची, लातूरची काळजी वाहणारे काही पत्रकार अजूनही आहेत. त्या पत्रकारांना माझा सलाम. हे चित्र आहे मराठवाड्यात आणि म्हणून हे सगळं त्या भाजपच्या सरकारकडनं अपेक्षित होतं. त्या भाजपच्या सरकारनं काहीही दिलेलं नाही. का विसर पडला या सरकारला? हे मी या ठिकाणी विनम्रपणे या ठिकाणी आपल्या पुढे मांडू इच्छितो. ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नांची आहे. शेतकऱ्यांचे कर्ज अजूनही माफ झालेलं नाही. बेकारांना नोकऱ्या अजूनही मिळालेल्या नाही. महिलांच्या हाताला काम अजूनही मिळालेलं नाही. मजुरांना रोजगार मिळालेला नाही. व्यापार ठप्प आहे, उद्योग बंद आहे आणि हे म्हणतात मेरा देश बदल रहा है. अच्छे दिन आएंगे. साफ नियत, सही विकास, सबका साथ, सबका विकास. मैं भी चौकीदार. हाँ, आप चौकीदार हैं. आप चौकीदार हैं विजय माल्या के. आप चौकीदार हैं नीरव मोदी के. आप चौकीदार हैं ललित मोदी के. आप चौकीदार हैं मेहुल चोकसी के. आप उन सभी के चौकीदार हैं जो देश को लूट रहे हैं, महाराष्ट्र को लूट रहे हैं, लातूर को लूट रहे हैं. हो रही कि नहीं हो रही है लूट? आज कोई भी काम जिले में पैसे दिए बिना नहीं होता. सरकारी लोग ये कहते हैं पैसे दिखाओ और काम कराओ. अरे पारदर्शकच्या गप्पा हे सगळे मारतात. आणि लातूरला काय मिळालं? लातूर दशाच तसा आहे. काहीही बदल झालेला नाही. महिन्यात एकदा पाणी येत आहे. 24 तास पाणी देऊ म्हणणारे याची उत्तरं आता देत नाहीत. महिन्यातून एक वेळा पाणी पुरवठा केला जातो. दैनीय अवस्था लातूरची झालेली आहे. उद्योगांचं तर पाणी बंद केलं. गावागावांमध्ये प्यायला पाणी नाही. लातूरमध्ये आपल्याकडे असेल ना प्यायला पाणी म्हणा.
गावागावामध्ये प्यायला पाणी नाही. कार्यकर्त्यांचं आज लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक गल्ल्यांमध्ये घागरी त्या रस्त्यांवर तुम्हाला पाहायला मिळतात की नाही? कुठेही ना लातूरच्या गल्लीत मध्ये गावांमध्ये पाणी आज येईल उद्या येईल म्हणून त्या घागरी तिथं रांगेमध्ये उभ्या केलेल्या आहेत. काय भाजपने हेच केलं? एवढ्यासाठी सेना निवडून दिलं. अरे निवडणुका लागल्या की राम मंदिर, दहशतवाद, बॉम्बस्फोट, पाकिस्तान, निवडणुका आली की याच्यावरच भाषण. आजही सकाळी हेच झालं. राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितलंय, मैं भी हिंदुस्तान. आम्हाला नका शिकवू. पोटा पाण्याचं काय ते बोला. आमच्या हाताला काम नाही त्याचं बोला. आमचा मुलगा आमची मुलगी बेकार आहे त्याचं बोला. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय त्याचं बोला. आमच्या घरात पाणी येत नाही त्याचं बोला. बँकेत आम्हाला कर्ज मिळत नाही त्याचं बोला. त्याचं बोलायचं नाही. भावनांचा खेळ मारायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून काढायची. आता हे किती दिवस आपण सहन करणार आहोत? हे बदलाचे वारे लातूरहून सुरू होऊ द्या. सामान्य माणसाने निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. राहुल गांधी यांचे हात आपण शक्तिशाली केली पाहिजे. आणि मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. गुजरातमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. महाराष्ट्रामध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. छत्तीसगडमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. राजस्थानमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. कर्नाटक, पंजाब, हरियाणा, दिल्ली, नॉर्थ ईस्ट, दक्षिणेत तर ते नाहीतच. आणि म्हणून कुठून यांचं सरकार येणार आहे? म्हणून यांच्या भूलथापांना कृपया बळी पडू नका. मई में नरेंद्र मोदी जाने वाले हैं और अक्टूबर में देवेंद्र फडणवीस जाने वाले हैं. निरोप देण्याची वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ आपण दडवणार नाही हे मला इथं आपल्याला आवर्जून सांगावंसं. राहुल गांधीने गरीबी पे वार 75,000 ही योजना आपल्याकडे असली. महिन्याला 6,000 रुपये, वर्षाला 72,000 रुपये, 5 वर्षाला 3,60,000 रुपये.
असे काही सामान्य कुटुंबांना मिनिमम इन्कम गॅरंटी न्याय योजना ही राहुल गांधींनी आपल्यासाठी आखलेली आहे. आणि राहुल गांधी जे बोलतात ते करतात, जे करतात तेच बोलतात. त्यांनी या 4-5 राज्यामध्ये शेतकऱ्याचे लाखभर कोटीचे कर्ज काही तासामध्ये माफ केले. हे तुम्हाला माहिती आहे. याही वेळेला त्यांनी सांगितलंय भारतामध्ये जर काँग्रेसचं सरकार तुम्ही निवडून दिलं, जे देणारच आहात, भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ काही क्षणात राहुल गांधी करणार आहेत. हे देखील आपण समजून घेतो. एक नाही अशा अनेक योजना, हे घोषणापत्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. ते आपण नीट वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि या भारताला जी उज्ज्वल परंपरा होती, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, राजीव गांधी, पीवी नरसिम्हा राव, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, आपले नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, ही उज्ज्वल परंपरा पूर्ववत आपल्याला या ठिकाणी आणायची आहे. तर याच नेत्याने या भारताला स्थिर सरकार दिली, पारदर्शक सरकार दिली, गतिमान सरकार दिली, सामान्य माणसाला न्याय देणारी सरकार दिली. आणि या 70 वर्षामध्ये भारत देश हा जो काही आज उभा आहे, तो काँग्रेसच्याच नेत्यांमुळे उभा आहे, हे देखील मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. त्या अनेक ज्या घोषणा भाजपानं केल्या, त्या त्यांना तर काही पूर्ण करता आल्या नाही, तर ते करूही शकणार. 70 वर्षामध्ये काही बाबी मी आपल्या पुढे या ठिकाणी मांडणार आहे. काँग्रेसने काय केलं? IIT काँग्रेसने केलं, IIM काँग्रेसने केलं, CSIR काँग्रेसने केलं, एम्स काँग्रेसने केलं, IARI इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट काँग्रेसने केलं, UGC काँग्रेसने केलं, एनसर्ट काँग्रेसने केलं, AICTE काँग्रेसने केलं, DRDO काँग्रेसने केलं, इस्रो काँग्रेसने केलं, IMC काँग्रेसने केलं, IAE काँग्रेसने केलं, BARC बाबा अटॉमिक एनर्जी कमिशन काँग्रेसने केलं, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन मिलिटरी अकॅडमी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील प्लांट्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शिप बिल्डिंग इन्क्लुडिंग सबमरीन्स, एअरक्राफ्ट, अशा अनेक गोष्टी, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, इंडियन फॉरेस्ट इन्स्टिट्यूट, इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन, नॅशनल लायब्ररी, नॅशनल म्युझियम, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, साहित्य ललित कला अकादमी, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, झोनल कल्चरल सेंटर्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी, ऑल इंडिया रेडियो, दूरदर्शन, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सिविल एविएशन, कंस्ट्रक्शन ऑफ न्यू मॉडर्न एयरपोर्ट्स, National Building Construction Corporation, India Tourism Development Corporation, State Trading Corporation, Khadi and Village Industries Commission, Oil and Natural Gas Commission, Indian Oil Corporation, Mines and Metals Trading Corporation, Bharat Heavy
Electricals Limited, National Thermal Power Corporation, Mahanagar Telephone Network Corporation, Gas Authority of India, Bharat Electronics, Bharat Earth Movers, काय काय सांगावं काँग्रेसने काय आणि भारतीय जनता पार्टी आता याला भारतीय जुमला पार्टी असंच आपल्याला आता इथून पुढं संबोधावं लागेल. आणि या सगळ्यापासून तुम्ही कृपया सावध राहा. आदरणीय शिवराज पाटील साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि सचिन पायलट येतील. त्यांचंही आपल्याला भाषण या ठिकाणी ऐकायचंय. तेव्हा लातूरकरांना माझी अशी विनंती आहे, सगळ्याच कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की अजमेरहून निघालेत सचिन पायलट, ते नांदेडला आले. तरी आता महिलांना तिथे त्या महिलांना मला कल्पना आहे की थोडासा वेळ झालाय. महिलांना माझी अशी विनंती है, सचिन पायलट साहब अजमेर से आए, आप जरा बैठ जाइए, कुछ मिनटों में वो यहाँ आएंगे. आदरणीय शिवराज पाटील साहेब आता आपल्याशी संवाद साधतील. त्यानंतर सचिन पायलट या सभेमध्ये सामील झाल्यानंतर ते आपल्याशी संवाद साधतील. तेव्हा 18 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की ऊन खूप आहे, त्यामुळे सकाळी लवकरच मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे. आपण तर मतदान करणारच, पण आपले कुटुंबातील सारे आणि तुमचे मित्र सगळे यांनाही मतदान करण्यासाठी आपण प्रोत्साहन द्याल अशी विनंती मी आपल्याला करणार आहे. मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांचं EVM वर जे नाव आहे ते पहिल्या क्रमांकाचं आहे. त्यामुळे त्या EVM वर कसा मी नंतर बोलतो आपण इकडे या असं इकडे थँक्यू. सचिन पायलट आल्यानंतर सुद्धा करायचं आपल्याला. पहिलं नाव मच्छिंद्र गुणवंतराव कामंत या नावासमोर पहिल्यांदा EVM मशीनवर उमेदवाराचा फोटो येणार आहे. त्यामुळं मच्छिंद्र कामंत यांच्या नावासमोर त्यांचा गोंडस फोटो हा तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या फोटो समोर हाताचं चिन्ह और हाथ का बटन दबाओ, देश बचाओ. हाथ का बटन दबाओ, महाराष्ट्र बचाओ. हाथ का बटन दबाओ, लातूर बचाओ. हाथ का बटन दबाओ, भाजपा को भगाओ. हाथ का बटन दबाओ, राहुल गांधी को लाओ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भैया. खरंच कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? अहो कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? आणि विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का? यानंतर या ठिकाणी उमेदवार आदरणीय मच्छिंद्रजी कामत साहेब यांना मी विनंती करतो या ठिकाणी संपन्न होते. ते आपले लाडके नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, आपले लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, जयप्रकाश छाजेड़ जी, त्रिम्बक भिसे जी, बाबा साहेब पाटिल जी, बसवराज पाटिल नागवालकर जी, वेंकटराव बेदरे जी, बैजनाथराव शिंदे जी, धीरज, अशोकराव पाटील निलंगेकर जी,
विक्रम गोजमगुंडेजी, लक्ष्मण कांबळे, प्रशांत पाटील, एहसान देशमुख, मोईज भाई, कल्याण पाटील, उदय गवारे, सत्तारभाई पटेल, ललित भाई शाह, रमेश बियानी जी, संजय बनसोड़े जी, एडवोकेट हिप्परकर जी, आबासाहेब पाटील जी, यशवंतराव पाटील, अशोकराव गोविंदपुरकर, दीपक सूळ, रविशंकर जाधव, मच्छिंद्र गुणवंतराव कामंत आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्या सारंग उमेदवाराचं स्वागत करतो. सूर्यकांत कातळे, पप्पू देशमुख, अहमद खान पठाण, समद पटेल, फारुख शेख, विक्रांत गोजमगुंडे, नरेंद्र अग्रवाल, विजय साबदे, विशेल उर्गे, सर्जेराव मोरे, संभाजी रेड्डी, गोविंद बोराडे, विजय देशमुख. व्यासपीठावर आमचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सारे सन्माननीय नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवाडे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट, आमचे इतर सारे मित्र पक्ष, पत्रकार, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले काँग्रेसचे, महाआघाडीचे सारे नेते कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, आणि माझ्या तरुण मित्रांनो, ही सभा काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांची आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पायलट हे अजमेरहून नांदेडला विमानानं पोहोचले आणि सायंकाळी नांदेडहून तुमच्या भेटीसाठी लातूरकडे निघालेले. माझी अशी माहिती आहे की अहमदपूरच्या पुढे ते आलेत आणि काही मिनिटांमध्ये सचिन पायलट आपल्यामध्ये दाखल होतील, सामील होतील आणि त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि ही सभा पाहिल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की ही प्रचाराची नव्हे तर ही विजयाची सभा आहे.
ही आपले उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांच्या विजयाची सभा आहे. लातूर लोकसभेची निवडणूक आपण जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाआघाडी ही निवडणूक जिंकणार कार्यकर्त्याच्या जीवावर. कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली. राहुल गांधींचा संदेश घेऊन ते मतदारापर्यंत पोहोचतायत. या देशामध्ये बदल घडवायचा. आणि हा बदल 18 एप्रिल रोजी आपल्याला घडवायचा आहे. ही खुणगाट आता आपण उराशी बाळगली. आज सकाळी भाजपाची सभा औषधाला झाली. आणि सभा 2019 होती का 2014 होती हे काही माझ्या लक्षात आलं. जिल्ह्यातल्या गाड्या नव्हत्या. अगदी खरं. सभा लातूर जिल्ह्याची होती पण गाड्या लातूर जिल्ह्याच्या नव्हत्या हे खरं. भाजपनं एक संकल्प पत्र जाहीर केलं. हे भाजपसाठी संकल्प पत्र असेल पण हे सामान्य माणसासाठी संकट पत्र आहे. पत्र हातात घेतलं की संकट पदरी पडलं हे समजून घ्या. ज्या भाजपनं आपली फसवणूक केली त्या भाजपला धडा शिकवण्याची वेळ ती आता आपल्याकडे येऊन ठेपलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाहक राहुल गांधींवर वैयक्तिक टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची आई असा उल्लेख केला. त्यांचे वडील, त्यांची आजी, त्यांचे पंजोबा, राहुल गांधींवर एवढी वैयक्तिक टीका करण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की ही निवडणूक दिल्लीची आहे, गल्लीची नाही. पण त्याचं भाषण ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच ही निवडणूक दिल्लीची नाही तर गल्लीची करून टाकली. लातूर जिल्ह्याने सुद्धा आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांसारखे मुख्यमंत्री पाहिलेत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसारखे मुख्यमंत्री पाहिलेत. आदरणीय शिवराज पाटील साहेबांसारखे गृहमंत्री पाहिले. या नेत्यांनी अशी कधी टीका केली नाही विरोधकांनी. पण तुम्ही मात्र पातळी सोडून आमच्या नेत्यावर अशी टीका करताय. कारण आमचा नेता राहुल गांधी एकटा तुमच्याशी लढतोय. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश जिंकलं.
अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी कर्नाटक जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी छत्तीसगड जिंकलं. अशीच टीका करत राहिले आणि राहुल गांधी यांनी राजस्थान जिंकलं. अशीच टीका करत रहा, राहुल गांधी भारत जिंकणार. हे इतकं मला ठणकावून सांगावं असं. उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांचा छोटा भाऊ असा उल्लेख केला आणि ते निमूटपणे त्यांनी ऐकून घेतलं. नाही तर काल परवापर्यंत शिवसेना मोठा भाऊ आहे आणि भाजप छोटा भाऊ आहे महाराष्ट्रामध्ये असं आपण ऐकलं. चार वर्ष तरी एकमेकांवर टीका केली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त तुमची दिशाभूल करण्यासाठी गळ्यामध्ये गळे हे घालतायत. एवढं करूनही तुमच्या हाताला काही लागणार नाही, कारण उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादीचे राणा पाटील हे खासदार आहेत. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण हे खासदार आहेत. हिंगोलीमध्ये सुभाष वानखेडे खासदार आहेत. सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे खासदार आहेत. परभणीमध्ये राजेश विटेकर खासदार आहेत. असं एक वादळ मराठवाड्यामध्ये महाआघाडीचं व्हायला लागलंय आणि तुमच्या आशीर्वादानं ना नरेंद्र ना देवेंद्र, ओनली मच्छिंद्र हे लातूरचे उद्या खासदार होणार. आज काही वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स यांनी एक बातमी प्रसिद्ध केली. मराठवाड्यामध्ये 172 यापेक्षा मोठे जलसंकट. महाराष्ट्र टाइम्सने बातमी दिली. मतदार म्हणतायत आधी पाणी मग निवडणूक. विहिरी आटल्यात, लग्न थांबले. दैनिक भास्कर यांनी आज एक बातमी टाकली आहे. भाजपाने जे संकट पत्र आपल्याला दिलंय त्यामध्ये आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पेन्शन जारी केली आहे. दलित भाई रमेश बियाणी, व्यापाऱ्यांना पेन्शन. खरं आहे ते यांच्या सरकारमध्ये व्यापारी आता रिटायर झालेलेच आहेत. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यापलीकडे आता सरकारकडे काही दुसरी योजना असणार नाही. ते घोषणापत्रामध्ये त्यांनी लोकमत, हॅलो लातूर जिल्ह्यामध्ये चारा टंचाई पुन्हा लोकमत मध्ये मराठवाडा हा टँकर वाडा झाला का. आजची बातमी आहे, आजचे दैनिक आहेत सगळे. पुण्यनगरी लातूरला शाश्वत पाणी मिळणार तरी कधी. पुण्यनगरी दैनिक एकमत मी घेऊन आलेलो नाही मुद्दा म्हणून. नाही तर तुम्हाला असं वाटायचं की दैनिक एकमत मध्ये ह्या बातम्या आल्या तरी मग वगैरे वगैरे. या सगळ्याच दैनिकांचे, या सगळ्याच संपादकांचे, या सगळ्याच वार्ताहरांचे मी आभार व्यक्त करतो. अजूनही काही फार बिघडलेलं नाही. अजूनही
या भारताची, महाराष्ट्राची, लातूरची काळजी वाहणारे काही पत्रकार अजूनही आहेत. त्या पत्रकारांना माझा सलाम. हे चित्र आहे मराठवाड्यात आणि म्हणून हे सगळं ज्या भाजपच्या सरकारकडनं अपेक्षित होतं, त्या भाजपच्या सरकारनं काहीही दिलेलं नाही. का विसर पडला या सरकारला? हे मी या ठिकाणी विनम्रपणे या ठिकाणी आपल्या पुढे मांडू इच्छितो. ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नांची आहे. शेतकऱ्यांचं कर्ज अजूनही माफ झालेलं नाही. बेकारांना नोकऱ्या अजूनही मिळालेल्या नाही. महिलांच्या हाताला काम अजूनही मिळालेलं नाही. मजुरांना रोजगार मिळालेला नाही. व्यापार ठप्प आहे, उद्योग बंद आहे आणि हे म्हणतात मेरा देश बदल रहा है. अच्छे दिन आएंगे. साफ नियत, सही विकास, सबका साथ, सबका विकास. मैं भी चौकीदार. हाँ, आप चौकीदार हैं. आप चौकीदार हैं विजय माल्या के. आप चौकीदार हैं नीरव मोदी के. आप चौकीदार हैं ललित मोदी के. आप चौकीदार हैं मेहुल चोकसी के. आप उन सभी के चौकीदार हैं जो देश को लूट रहे, महाराष्ट्र को लूट रहे, लातूर को लूट रहे. हो रही कि नहीं हो रही है लूट? आज कोई भी काम जिले में पैसे दिए बिना नहीं होता. सरकारी लोग ये कहते हैं पैसे दिखाओ और काम कराओ. अरे पारदर्शकच्या गप्पा हे सगळे मारतात. आणि लातूरला काय मिळालं? लातूर जशाच तसा आहे. काहीही बदल झालेला नाही. महिन्यात एकदा पाणी येत आहे. 24 तास पाणी देऊ म्हणणारे याची उत्तरं आता देत नाहीत. महिन्यातून एक वेळा पाणी पुरवठा केला जातो. दैनीय अवस्था लातूरची झालेली आहे. उद्योगांचं तर पाणी बंद केलं. गावागावांमध्ये प्यायला पाणी नाही. लातूरमध्ये आपल्याकडे असेल ना प्यायला पाणी म्हणा. गावागावामध्ये प्यायला पाणी नाही. कार्यकर्त्यांनी आज लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक गल्ल्यांमध्ये घागरी त्या रस्त्यांवर तुम्हाला पाहायला मिळतात की नाही? कुठेही ना लातूरच्या गल्लीत मध्ये गावांमध्ये पाणी आज येईल उद्या येईल म्हणून त्या घागरी तिथं रांगेमध्ये उभ्या केलेल्या आहेत. काय भाजपने हेच केलं? एवढ्यासाठी सेना निवडून दिलं. आणि निवडणुका लागल्या
की राम मंदिर, दहशतवाद, बॉम्बस्फोट, पाकिस्तान, निवडणूक आली की याच्यावरच भाषण. आजही सकाळी हेच झालं. राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितलंय, मैं भी हिंदुस्तान. आम्हाला नका शिकवू. पोटा पाण्याचं काय ते बोला. आमच्या हाताला काम नाही त्याचं बोला. आमचा मुलगा आमची मुलगी बेकार आहे त्याचा बोला. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय त्याचा बोला. आमच्या घरात पाणी येत नाही त्याचा बोला. बँकेत आम्हाला कर्ज मिळत नाही त्याचा बोला. याचं बोलायचं नाही. भावनांचा खेळ मारायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून काढायची. आता हे किती दिवस आपण सहन करणार आहोत. हे बदलाचे वारे लातूरहून सुरू होऊ द्या. सामान्य माणसाही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. राहुल गांधी यांचे हात आपण शक्तिशाली केली पाहिजेत. आणि मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. गुजरातमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. महाराष्ट्रामध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. छत्तीसगडमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. राजस्थानमध्ये त्यांना पाठिंबा मिळत नाहीये. कर्नाटक, पंजाब, हरियाणा, दिल्ली, नॉर्थ ईस्ट, दक्षिणेत तर ते नाहीतच. आणि म्हणून कुठून यांचं सरकार येणार आहे. म्हणून यांच्या भूल थापांना कृपया बळी पडू नका. मई में नरेंद्र मोदी जाने वाले हैं और अक्टूबर में देवेंद्र फडणवीस जाने वाले हैं. निरोप देण्याची वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ आपण दडवणार नाही हे मला इथं आपल्याला आवर्जून सांगावंसं आहे. राहुल गांधीने गरीबी पे वार 75,000 ही योजना आपल्याकडे असली. महिन्याला 6,000 रुपये, वर्षाला 72,000 रुपये, 5 वर्षाला 3,60,000 रुपये असे काही सामान्य कुटुंबांना मिनिमम इन्कम गॅरंटी न्याय योजना ही राहुल गांधींनी आपल्यासाठी आखलेली आहे. आणि राहुल गांधी जे बोलतात ते करतात, ते करतात तेच बोलतात. त्यांनी या 4-5 राज्यामध्ये शेतकऱ्याचे लाखभर कोटीचे कर्ज काही तासामध्ये माफ केले. हे तुम्हाला माहिती आहे. याही वेळेला त्यांनी सांगितलंय, भारतामध्ये जर काँग्रेसचे सरकार तुम्ही निवडून दिलं, जे देणारच आहात, भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ काही क्षणात राहुल गांधी करणार आहेत. हे देखील आपण समजून घेतो. एक नाही अशा अनेक योजना
हे घोषणापत्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय ते आपण नीट वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि या भारताला जी उज्ज्वल परंपरा होती, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, राजीव गांधी, पीवी नरसिम्हा राव, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, आपले नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, ही उज्ज्वल परंपरा पूर्ववत आपल्याला या ठिकाणी आणायची आहे. तर याच नेत्याने या भारताला स्थिर सरकार दिली, पारदर्शक सरकार दिली, गतिमान सरकार दिली, सामान्य माणसाला न्याय देणारी सरकार दिली. आणि या 70 वर्षामध्ये भारत देश हा जो काही आज उभा आहे तो काँग्रेसच्याच नेत्यांमुळे उभा आहे, हे देखील मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. त्या अनेक ज्या घोषणा भाजपानं केल्या त्या त्यांना तर काही पूर्ण करता आल्या नाही, तर ते करूही शकणार. 70 वर्षामध्ये काही बाबी मी आपल्या पुढे या ठिकाणी मांडणार आहे. काँग्रेसने काय केलं? IIT काँग्रेसने केलं, IIM काँग्रेसने केलं, CSIR काँग्रेसने केलं, एम्स काँग्रेसने केलं, IARI इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट काँग्रेसने केलं, UGC काँग्रेसने केलं, एनसर्ट काँग्रेसने केलं, AICTE काँग्रेसने केलं, DRDO काँग्रेसने केलं, इस्रो काँग्रेसने केलं, IMC काँग्रेसने केलं, IAE काँग्रेसने केलं, BARC बाबा अटॉमिक एनर्जी कमिशन काँग्रेसने केलं, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन मिलिटरी अकॅडमी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील प्लांट्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शिप बिल्डिंग इन्क्लुडिंग सबमरीन्स, एअरक्राफ्ट, अशा अनेक गोष्टी, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, इंडियन फॉरेस्ट इन्स्टिट्यूट, इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन, नॅशनल लायब्ररी, नॅशनल म्युझियम, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, साहित्य ललित कला अकादमी, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, झोनल कल्चरल सेंटर्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी, ऑल इंडिया रेडियो, दूरदर्शन, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सिविल एविएशन, कंस्ट्रक्शन ऑफ न्यू मॉडर्न एयरपोर्ट्स, National Building Construction Corporation, India Tourism Development Corporation, State Trading Corporation, Khadi and Village Industries Commission, Oil and Natural Gas Commission, Indian Oil Corporation, Mines and Metals Trading Corporation, Bharat Heavy Electricals Limited, National Thermal Power Corporation, Mahanagar Telephone Network Corporation, Gas Authority of India, Bharat Electronics, Bharat Earth Movers. काय काय सांगावं काँग्रेसने काय? आणि भारतीय जनता पार्टी आता याला भारतीय जुमला पार्टी असंच आपल्याला आता इथून पुढं संबोधावं लागेल. आणि या सगळ्यापासून तुम्ही कृपया सावध राहा. आदरणीय शिवराज पाटील साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि सचिन पायलट येतील, त्यांचंही आपल्याला भाषण या ठिकाणी ऐकायचंय.
तेव्हा लातूरकरांना माझी अशी विनंती आहे, सगळ्याच कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की अजमेरहून निघालेत सचिन पायलट, ते नांदेडला आलेत आणि आता महिलांना तिथे ज्या महिलांना मला कल्पना आहे की थोडासा वेळ झालाय, महिलांना माझी अशी विनंती है, सचिन पायलट साहब अजमेर से आए, आप जरा बैठ जाइए, कुछ मिनटों में वो यहाँ आएंगे। आदरणीय शिवराज पाटील साहेब आता आपल्याशी संवाद साधतील, त्यानंतर सचिन पायलट या सभेमध्ये सामील झाल्यानंतर ते आपल्याशी संवाद साधतील। तेव्हा 18 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। मतदारांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की ऊन खूप आहे, त्यामुळे सकाळी लवकरच मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे। आपण तर मतदान करणारच, पण आपले कुटुंबातील सारे आणि तुमचे मित्र सगळे यांनाही मतदान करण्यासाठी आपण प्रोत्साहन द्याल अशी विनंती मी आपल्याला करणार आहे। मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांचं ईव्हीएम वर जे नाव आहे ते पहिल्या क्रमांकाचं आहे, त्यामुळे त्या ईव्हीएम वर कसा मी नंतर बोलतो आपल्याला इकडे नाही असं इकडे नाही। थँक्यू थँक्यू। सचिन पायलट आल्यानंतर सुद्धा करायचंय आपल्याला। पहिलं नाव मच्छिंद्र गुणवंतराव कामंत, त्या नावासमोर पहिल्यांदा ईव्हीएम मशीनवर उमेदवाराचा फोटो येणार आहे, त्यामुळं मच्छिंद्र कामंत यांच्या नावासमोर त्यांचा गोल्डन फोटो हा तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या फोटो समोर हाताचं चिन्ह और हाथ का बटन दबाओ, देश बचाओ, हाथ का बटन दबाओ, महाराष्ट्र बचाओ, हाथ का बटन दबाओ, लातूर बचाओ, हाथ का बटन दबाओ, भाजपा को भगाओ, हाथ का बटन दबाओ, राहुल गांधी को लाओ। धन्यवाद, जय हिंद, जय भारत। धन्यवाद भैया। खरंच कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? अहो कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? आणि विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का? यानंतर या ठिकाणी उमेदवार आदरणीय मच्छिंद्रजी कामत साहेब यांना मी विनंती करतो